नमस्कार. विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. बीडच्या राजकारणामध्ये आपल्या स्टाईलसाठी चर्चेत असणारे आमदार सुरेश धस जे बोलून गेलेत त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलंय. धस जेव्हा बोलतात तेव्हा अनेकदा ते रंजक असतं, त्यामुळे त्यांचा यावेळचा दावा दुर्लक्षिला जाऊ शकतो. पण आत्ता तसं करून चालणार नाहीये. राज्यामध्ये सत्ताधारी पक्षाचा एक आमदार स्वतःच्या हत्येचा कट रचला गेल्याचं जाहीर करतोय आणि त्यामुळे अनेक गंभीर प्रश्न स्वाभाविकरित्या उपस्थित होतात. धस यांच्या हत्येच्यासाठी कोण सक्रिय आहे हा स्वाभाविक प्रश्न आहे. पण त्या पलीकडे जाऊन विचारायला हवं की या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये हे काय सुरू झालंय. कारण महाराष्ट्रामध्ये राजकारणी एकमेकांच्या जीवावर उठलेत अशी परिस्थिती असेल तर निश्चित प्रश्न उरतो, कुठं नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र माझा. सुरेश धस यांनी त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा केला. त्यासाठी त्यांनी बीड जिल्ह्यातल्या एका नेत्याला सक्रिय असल्याचंही म्हटलं. म्हणजेच बीडमधला एक नेता सुरेश धस यांना जीवे मारू इच्छितो असा याचा सोपा अर्थ. आपण एकदा आधी पटकन धस यांचा दावा ऐकूया, मग चर्चेला पुढे नेऊया. कोणत्या एका राजकीय नेत्याने शिरूर कासार येथे येऊन हरणाच्या मांसाबाबत स्टेटमेंट केले. एक. दुसरं, खोक्याच्या नावाखाली जो मोर्चा काढला गेला, तो मोर्चा कोणाच्या कार्यकर्त्यांच्या जास्त जोर होता. 2. आणि कोणाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईला जाऊन उपोषण केलं. दुसऱ्याच्या हाताने पर हाताने काटा निघला पाहिजे हे सुद्धा डोकं चालवणारे काही मंडळी बीड जिल्ह्यात आहे. आणि बीड जिल्ह्यातल्या आपल्याच जिल्ह्यातले ते नेते मंडळी आहेत, त्यांचेच हे कार्यकर्ते आहेत. यातलं कुणाचं डोकं आणि याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण याची चौकशी करण्यासाठी मी पत्र त्या ठिकाणी देणार आहे. आता सुरेश धस त्यांच्या विरोधात हत्येचा कट रचला गेल्याच्या प्रकरणामध्ये चौकशीची मागणी करतात. सुरेश धस सध्या बीड जिल्ह्यातील मुंडे विरोधी नेतृत्व करतात. म्हणजेच मुंडेंच्या विरोधातली जी आघाडी आहे त्याचं नेतृत्व हे धस यांच्याकडे आलंय. त्यांच्या निशाण्यावर सर्वप्रथम आहेत ते धनंजय मुंडे. आत्ताच्या घडीला सुरेश धस भलेही धनंजय मुंडेंचं नाव घेत नसले तरी पण मुंडेंच्यावरचा त्यांचा राग अद्याप काही शमलेला नाही. अजित पवार, धस यांचा आणि धनंजय मुंडे यांचा राग अद्यापही कायम आहे का ते लक्षात घ्या. एकतर सुरेश धस हे आष्टीमध्ये भाजपचे उमेदवार होते. विधानसभेच्या वेळची ही परिस्थिती आहे. आत्ताच्या विधानसभेमध्ये त्यांच्या विरोधात पंकजा समर्थक असलेल्या भीमराव धोंडे यांनी निवडणूक लढली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीनं सुद्धा धस यांच्या विरोधात आष्टीमध्ये उमेदवार दिला. संपूर्ण राज्यामध्ये बाळासाहेब आजबे विरुद्ध सुरेश धस या लढाईकडे लोकांचं लक्ष लागलं. कारण ही महायुतीत होणाऱ्या एकमेव मैत्रीपूर्ण लढतीची घटना होती. मुंडेंनी खेळलेल्या या राजकारणामुळे धस संतप्त झाले आणि तोच राग अद्यापही कायम आहे. धस यांचा हा दावा लक्षात घेण्याच्यासाठी आणि हत्येच्या निमित्तानं त्यांनी केलेलं वक्तव्य लक्षात घेण्याच्यासाठी आपल्याला थोडंसं भूतकाळामध्ये डोकवावं लागेल. कारण ताजा मुद्दा हा धस विरुद्ध मुंडे आणि पर्यायानं मराठा विरुद्ध वंजारी या बीडमधल्या राजकीय आणि सामाजिक संघर्षाचा परिणाम आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये सुरेश धस यांनी आरोप केले. महायुतीची सत्ता आल्यानंतर हा संघर्ष पेटला. धस यांच्यामुळे मुंडेंच्या विरोधकांना बळ मिळालं. यात वंजारी समाज दुखावला गेला आणि धस यांच्या विरोधामध्ये एकजुटीनं बोलू लागला. धनंजय मुंडे यांचा पुढे राजीनामा झाला. मुंडे यांच्या राजीनाम्याच्या नंतर सतीश उर्फ खोक्या भोसलेचं प्रकरण उघडकीस आलं.
मुंडे समर्थकांनी खोक्या भोसले प्रकरणाचा धस यांच्या विरोधात जोरदार प्रचार केला आणि याच दरम्यान खोक्या भोसले हरिणाची शिकार आणि तस्करीमध्ये गुंतल्याचा आरोप झाला। स्वाभाविकरित्या हे आरोप धस यांच्यावरही चिकटले। धस यांच्यावरही हरणाची शिकार आणि तस्करीचे आरोप कसे चिकटले ते पहा। हे मटण, हे मांस, हरण, काळवीट, मोरांचं मांस वनविभागाच्या दुर्लक्षामुळं शिरूर, कासार, आष्टी तालुक्याचा सलमान खान म्हणजे सुरेश धस याच्या घरी जातं। कारण सलमान खानवर ज्याप्रमाणे एक काळविटाच्या शिकारप्रमाणे 10 वर्षाची त्यांना शिक्षा झाली, त्याप्रमाणे आज सुरेश धसांनी तर अनेक काळवीट, अनेक हरणं, अनेक मोरांची तस्करी करायला सांगून स्वतः मांस खाल्लेलं आहे। यांच्यावर काय कारवाई करणार मुख्यमंत्री हे आम्हाला बघायचं आहे आणि त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या काळात आम्ही रस्त्यावर अनेक ठिकाणी आलेलो तुम्हाला पाहायला मिळेल। राज्यात अनेक मोर्चे आता शिरूर कासारचा प्रथम आहे, परंतु जोपर्यंत सुरेश धसांचा आष्टीच्या सलमानचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। आता नवनाथ वाघमारे कोणासाठी बोलतायत ते बीडलाही माहिती आहे, महाराष्ट्रालाही माहिती आहे, पण याच्या मागे जो खरा संघर्ष आहे तो सामाजिक आहे आणि जातीचा सुद्धा। कारण बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मराठा विरुद्ध वंजारी हा वाद टोकाचा आहे आणि याच वादात धस यांची राजकीय महत्वाकांक्षा सुद्धा महत्वाची ठरते आहे। मुंडे यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी सगळे मुंडे विरोधक एकत्र आले आहेत। धस आणि पंकजा यांच्यातून तर विस्तव जात नाहीच, त्या सगळ्यांना आता धस यांचं बळ मिळालंय। धनंजय मुंडे कमकुवत झाल्यानं बीडच्या राजकारणात धस यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। त्यांना जिल्ह्यामध्ये मराठ्यांचं वर्चस्व असावं ही त्यांची सुप्त इच्छा फळाला येईल असं वाटू लागलंय। आता या सगळ्या चर्चेत अचानक नाव येतं ते बिश्नोईचं। लॉरेन्स बिश्नोई हा एक कुख्यात अपराधी आहे। त्या अपराधाचा संदर्भ इथं का येतोय वारंवार ते लक्षात घ्या। हा सगळा प्रकार गंभीर झाला जेव्हा या प्रकरणामध्ये सलमान खानचं नाव आलं, लॉरेन्स बिश्नोईचं नाव आलं आणि काळवीट, हरिण या प्राण्यांचे उल्लेख होऊ लागले। या प्रकरणामध्ये जेव्हा बिश्नोई समाजाचे आंदोलक शिरले त्यावेळेला या प्रकरणाचं गांभीर्य अत्यंत स्वाभाविकरित्या वाढलं। सलमान खानच्या विरोधामध्ये बिश्नोई समाजाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करत असलेला लॉरेन्स बिश्नोई हा खुलेआम धमकी देतोय। सलमानच्या विरोधामध्ये बिश्नोई समाज आधीच आक्रमक झालाय। कुख्यात लॉरेन्स बिश्नोई यानं तर काळवीट मारलं म्हणून सलमानला ठार मारायचा विडा उचललाय। अशा स्थितीमध्ये बिश्नोई समाजाचा हाच संताप सुरेश धस यांच्या विरोधामध्ये वापरण्याच्यासाठी तर राजकारण खेळलं जात नाहीये ना हा प्रश्न उपस्थित होतो। धस तोच आरोप करतायत। दुसऱ्याच्या हाताने पर हाताने काटा निघला पाहिजे हे सुद्धा डोकं चालवणारे काही मंडळी बीड जिल्ह्यात आहे आणि बीड जिल्ह्यातल्या आपल्याच जिल्ह्यातले ते नेते मंडळी आहेत, त्यांचेच हे कार्यकर्ते आहेत। यातलं कुणाचं डोकं आणि याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण याची चौकशी करण्यासाठी मी पत्र त्या ठिकाणी देणार आहे। हरणाचं मांस माझ्यापर्यंत आलं म्हणून बिश्नोई गँगच्या लोकांना बोलवलं आणि ते माझ्या याचा कट करत होते मला मारण्याचा। हे मला कुठेतरी कथाकल्पित वाटतंय। मला असं वाटतं की आता धनंजय या सगळ्या प्रकरणानंतर सुरेश धस हे मोठ्या प्रमाणात हिंदी पिक्चर बघत असावे, तर त्याचे डायलॉग्स ते नेहमीच वापरतात, पण आता हे सगळं बंद करावं अशीच मी विनंती त्यांना नक्कीच करेन। एकदा पटकन समजून घेऊ हा लॉरेन्स बिश्नोई आहे तरी कोण। सुरेश धस यांच्या प्रकरणामध्ये जे नाव येतंय ते लॉरेन्स बिश्नोईचं आहे। हा एक कुख्यात गँगस्टर आहे। सध्या तो तुरुंगात आहे। सुरुवातीला राजस्थान, हरियाणा आणि पंजाब हे त्याचं कार्यक्षेत्र होतं।
मुसेवालाच्या हत्येच्या नंतर लॉरेन्स बिश्नोईचं नाव देशभरामध्ये चर्चेत आलं. बिश्नोई हा खलिस्तानवादी संघटनांचा भाग आहे असं समजलं जात होतं, पण कालांतरानं तो याच खलिस्तानवादी संघटनांच्या विरोधातही सक्रिय झालेला दिसला. बाबा सिद्दीकी, पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला, करणी सेनेचा प्रमुख प्रदीप कुमार यांच्या हत्येचा आरोप लॉरेन्स बिश्नोईवर आहे. लॉरेन्स कारागृहातून सूत्र हलवतोय असंही म्हटलं जात आहे. चंडीगडमध्ये शिक्षणाच्यासाठी गेल्यावर लॉरेन्सनं गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश केला. लॉरेन्स बिश्नोई आता सलमान खानच्याही विरोधात आहे. हा विषय केवळ बिश्नोई समाजाच्या संतापाचा नाही. हरिण शिकार आणि हरणाच्या मांसाची तस्करी हे प्रयत्न भारतामध्ये गंभीर गुन्हे आहेत. भारतामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अस्तित्वात आहे. कायद्यानं 1800 वन्यजीव प्रजाती संरक्षित करण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच या प्रजातींना शिकार अथवा तस्करीपासून संरक्षण दिलं जातं. अशा प्रकारचं कृत्य बेकायदा ठरलेलं आहे. हरणाची शिकार केली तर तुरुंगवास आणि अथवा जबरी दंड होईल. वन्यजीवाची शिकार केली तर 3 ते 7 वर्षाचा तुरुंगवास तसंच 25,000 रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. वन्यजीवाच्या मांसाची तस्करी हा सुद्धा गंभीर गुन्हा आहे आणि लक्षात घ्या, हेच सगळे आरोप सातत्यानं धस यांच्यावर लागतायत. यामध्ये जे तस्कर असतात किंवा जे शिकार करणारे लोक आहेत यांच्याकडे पैसे भरपूर असतात. एखादा चांगला वकील करून ते स्वतःची सुटका सहज करून घेऊ शकतात. वन्यजीवांची तस्करी किंवा हे जे वन्य प्राण्यांची शिकार अशासारखे जे अवैध बाबी आहेत, वन्यजीव गुन्हे आहेत, याच्यामध्ये एव्हिडन्स सापडणं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो आणि याचा फायदा घेऊन हे तस्कर किंवा हे जे शिकारी करणारे लोक आहेत हे सहज आपली कायद्याच्या ह्याच्यातनं सुटका करून घेतात. बेल मिळते यांना लवकरच आणि कन्व्हिक्शन रेट्स आपल्या देशामध्ये फार कमी आहेत. इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा धस करत असताना त्याचा प्रतिवादही होतो आहे. त्या शेतकऱ्याला तो जीवच मारत होते लोक. त्याचे दात पाळले, त्याचं नरड दाबलं होतं आणि त्याचा मुलगा त्या मोठ्यानं ओरडल्यानंतर त्याच्या मुलगा जवळ त्यातून पळत आला म्हणून तो माणूस वाचला. अशा त्यालाही मारित होते आणि त्या आलेल्या मुलाला बी मारलं त्याने. त्याच्याही पायाचं फ्रॅक्चर केलं. राड मारले, राडवते फ्रॅक्चर झालं. मग त्यामुळं कुणी कुणाला आरोप करण्याचा हे करण्याचा काय प्रश्न आला? हे जर तुमचे खोके जर अशा प्रकारचे असतील सुरेशरावजी, तर तुम्ही ते खोके थांबवावेत. लोकांना गुन्ह्या गोविंदानं राहू द्यावं. विनाकारण लोकांना त्रास होईल असं काही करू नये, असं आमचं मत आहे. पण याच्या जोडीला हाही प्रश्न उरतो की बीडचं राजकारण आणि त्यातही सुसंस्कृत म्हटल्या गेलेल्या महाराष्ट्राचं राजकारण इतक्या खालच्या पातळीवर का जावं की राजकारणी एका पदासाठी एकमेकांच्या जीवावर उठावेत. ज्या पद्धतीनं एकमेकावर आरोप करतायत याचा अर्थ स्पष्ट आहे की गुंडगिरी करणारीच माणसं आता सत्तेमध्ये सहभागी झाली आहे. हा अत्यंत गंभीर आरोप आहे. याची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे आणि त्यातलं तथ्य शोधलं पाहिजे. कोणत्याही लोकप्रतिनिधीवर एकमेकावर आरोप होत असताना खुनापर्यंत, हत्या करण्यापर्यंत जर षडयंत्र रचलं जात असेल असा सुरेश धसांचा आरोप असेल तर मला वाटतं सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि पूर्ण चौकशी करून आरोपी असेल त्याला त्याच्यावर कारवाई करावी. सलमान खानचं नाही का प्रकरण, लॉरेन्स बिश्नोई, तसं कुणीतरी बिश्नोई समाजाचे लोक बोलवायचे. ते बिश्नोई समाजाचे लोक सिरियसली असतात. मग त्यांच्याकडून हे लॉरेन्स बिश्नोईकडे जावं, तिकडल्या तिकडं काटा निघावा यांचा,
अशा पद्धती इतकी भांगार मेंटॅलिटी तुम्ही राजकारणामध्ये ठेवता. अरे कोणत्या प्रकाराला चाललात तुम्ही, काय चाललात आणि थायथायाट काय करता? आतापर्यंत या कहाणीमध्ये एक पात्र होतं सुरेश धस आणि दुसरं पात्र होतं हरणाचं. आता अचानक सगळी कहाणीच बदलते की काय असा प्रश्न जन्माला आलाय. कारण या कहाणीचा नूरच पालटून टाकणारं एक वक्तव्य आम्ही आता आपल्या समोर आणतोय. या कथानकामध्ये आता एंट्री होतीये ती तेजू भोसलेची. कुख्यात सतीश उर्फ खोक्या भोसलेची तेजू ही बायको आहे. ती जे काही सांगतेय ते डोकं चक्रावून टाकणार आहे. तुम्ही एकदा ऐका, मग आपण पुढे बोलू. सर ते रानडुकराचं मटण होतं, म्हणजे आमचं हरण मिळण्याचं मटण नव्हतं, ते रानडुकराचं होतं. आमच्या देवाचा कार्यक्रम होता, बोकडा तुळजापूरच्या आईचा देव कार्यक्रमचं ते मटण होतं, ते देवाचं. कुणाला दिलं होतं? कुणाला नाही, आमच्या घरामध्येच होतं सर. ते घरामध्येच बोकड देव असतात आमच्यात, ते कापलं होते आमच्या देवाला. आरोप आहेत हे खोटे आरोप लावून राहिले सर. ते सूर्यदास आमचा काही संबंध नाही याच्यात, ते खोटे आरोप लावून राहिलेत. आतापर्यंत या कहाणीमध्ये जे हरिण होतं ते रानडुक्कर झालं, ते रानडुक्कर झालं ते कधी बोकडही झालं. सगळा गोंधळ झालाय. आणि तेजू भोसले जे काही सांगतेय त्यामुळे तर हे प्रकरण आणखीच गंभीर झालंय. ही कहाणी पूर्णच बदलून जाते. हरणाची शिकार आणि तस्करी इथपासून सुरू झालेला हा वाद एका वेगळ्याच वळणावर गेला आहे. हरणाच्या शिकारीचे आरोप आणि डुकराच्या मटणाचं नैवेद्य याच्या दरम्यान पोहोचलेल्या या कहाणीला वास येतोय तो राजकीय कुरघोडीचा. खोक्या भोसलेच्या घरात शिजलेलं मटण जर डुकराचं आणि बोकडाचं होतं तर त्याला हरणाचं मटण कुणी ठरवलं? डुकराचं मटण खाण्याला कायद्यानं अटकाव नाही, मात्र हरणाची शिकार करणं, हरणाचं मटण खाणं, विकणं हा गंभीर गुन्हा आहे. असं असताना खोक्याच्या घरात सापडलेल्या वस्तूचं सत्य काय हा सवाल जन्माला येतोच. केवळ एखाद्या राजकारण्याला अडकवायला तर हरणाची शिकार आणि हरणाच्या तस्करीचे आरोप तर झाले नाहीत ना, हा प्रश्न याच निमित्तानं उपस्थित झालाय. परंतु समाजापुढे समाजाचे ढोलकं वाजायचं आणि अंधारातून तुम्ही खोके पेट्या घेण्याचं काम करता. आज सुरेश धसांना जर एवढी भीती वाटत असेल तर सुरेश धसांनी त्यावेळी हरणाचं, काळवीटाचं, मोराचं मांस खोक्यांच्या माध्यमातून हरण मारले, काळवीट मारले, मोर मारले आणि त्याचं मांसांचं स्वतः सुद्धा सेवन केलं आणि तस्करी सुद्धा करण्याचं काम केल्याचा संशय आम्हाला आहे. त्यामुळे सुरेश धसांची आज बी आम्ही म्हणतो त्यांची नार्को टेस्ट केली पाहिजे. आणि सुरेश धसांना बिश्नोई गँगची जर भीती वाटत असेल तर सुरेश धसांनी स्वतः म्हणावं की मी खाल्लं नाही आणि माझी नार्को टेस्ट करा. त्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर येईल. सर ते रानडुकराचं मटण होतं, म्हणजे आमचं हरण मिळण्याचं मटण नव्हतं, ते रानडुकराचं होतं. आमच्या देवाचा कार्यक्रम होता, बोकडा तुळजापूरच्या आईचा देव कार्यक्रमचं ते मटण होतं, ते देवाचं. कुणाला दिलं होतं? कुणाला नाही, आमच्या घरामध्येच होतं सर. ते घरामध्येच बोकड देव असतात आमच्यात, ते कापलं होते आमच्या देवाला. आरोप आहेत हे खोटे आरोप लावून राहिले सर. ते सूर्यदास आमचा काही संबंध नाही याच्यात, ते खोटे आरोप लावून राहिलेत. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरामध्ये सापडलेल्या वस्तू आता आपल्याला दिसतील. त्या तुम्ही बारकाईनं पहा. या सगळ्या वस्तू वन विभागानं मारलेल्या छापामारामध्ये समोर आलेल्या आहेत. वन विभागानं खोक्याच्या घरावर छापा मारला आणि त्यात या वस्तू हस्तगत केल्या. यात शिकार करण्याच्यासाठी वापरलं जाणारं जाळं आहे, मांस आहे आणि इतरही काही वस्तू आहेत. या सगळ्या गोष्टी सापडल्यानंतर तपशील समोर अचानक आला की यात हरणाचं मांस आहे. आता एकदा तेजू भोसलेची कहाणी आपण ऐकली. मुळात ढाकणे आणि भोसले या दोन कुटुंबात होता वाद. दोन कुटुंबातला हा वाद भलत्याच वळणावर गेल्याचा संशय हा त्यामुळे येतोय. आणि म्हणूनच प्रश्नही असा उपस्थित होतो की वनविभागाच्या छापामारीत जे सगळं सामान हातात आलं त्यात जे कुठलं मांस त्यांना दिसलं ते होतं तरी कशाचं?
असं ते आमचे गावाचे आणि आमचे भांडणं होते, कोणाचे ढाकणे कुटुंबाचे आणि आमचे भांडणं होते. ते म्हणजे काय करू राहिलं, त्यांच्यावर बी आमची मुलीवर छेडछाड झाली, मुलाच्या डोक्यावर तलवार आणली, त्यांना पण अटक करायला पाहिजे. आमची मागणी काय आहे, त्यांना तात्काळच अटक करायला पाहिजे. म्हणजे ते महेश ढाकणे, दिलीप ढाकणे, ते अजून संदीप ढाकणे, 4 जण आरोपी आहेत सर. त्यांना तात्काळच अटक करायला पाहिजे. गाववाल्याचे आणि आमची भांडणं हे राजकारण मध्ये हे केलं, माझ्या नावावर खोटा नाटक गुन्हा करून राजकारण मध्ये फसू राहिलेत. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.